आपण पाहतोय मॅच मात्र मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ऑन करायला लागेल. खरं तर कमबॅकची मॅच खेळण्यासाठी एक विजय खरं तर नामांकित करण्यासाठी आज मात्र वडकी कॅपिटल्स टीम मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो उतरली. इथून पुढे देखील आपला कमबॅक होऊ शकतो, फक्त प्रयत्न करायला हवेत, सातत्य आपल्यामध्ये असायला हवंय आणि प्रामाणिकपणे खरं तर खेळी मैदानाच्या आतमध्ये करायला हवी आहे. पुरुष एकदा मायक्रोफोन वरती या ठिकाणी खरं तर मित्रांनो बदल होतोय. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, ऐकत राहा वडकी सुपर लीग 2025 चा थरार. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून खरं तरी सामने आपण पाहतोय. मनापासून स्वागत. आणि मायक्रोफोन वरती बदल होतोय. महाराष्ट्राचा बुलंद आणि गोड आवाज अनिकेतजी गुंजाळसरिया आपलं मनापासून खरं तर स्वागत आहे. धन्यवाद धन्यवाद सूरज सर. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कॅपिटल टीम 12th मॅन आलेलं नाहीये. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. तारणहर्ता विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या चरणावरती नतमस्तक होतो. ज्या मातेने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्या मासाहेब जिजाऊ, ज्या राजाने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते छत्रपती शिवराय, आणि ज्या राजांनी हे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न वारस हक्काने आपल्या अंगा खांद्यावरती खेळवलं ते छत्रपती शंभूराजे यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. आणि उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं पुणे जिल्ह्यातील असणारी मानाची, सन्मानाची आणि प्रेमाची क्रिकेटची स्पर्धा अर्थातच वडकी सुपर लीग या स्पर्धेच्या 5व्या दिवसामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. इथे आक्रमण समोरच्या दिशेने चेंडू फ्लाइटेड लँड होतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा मिळाला 6 धावा. षटकार. नऊ या धावसंख्येवरती धावफलक आहे. बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षण तिथे अफलातून. एक धाव येईल. निखिल गायकवाड चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालेत. धावफलक दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचतोय. 10 धावा आहेत धावफलकावरती. अमोल मोडक आणि स्वप्नील झेंडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. इथे अगदी आपण पाहूया भन्नाट वेगाचा चेंडू. डॉट बॉल इथे देखील पाहायला मिळतोय. तर षटक क्रमांक पहिला अभिषेक शेवाळे स्वतः संघाचे कुल कॅप्टन आहेत. साजेची खेळी करावी लागेल. सिंगल पुनश्च एकदा येते. धावफलकावरती 11 धावा. बिनबाद सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये असलेली पाहायला मिळते. पहिल्याच क्रमांकाचं षटक. वडकी सुपर लीग ही मानाची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. आज 5व्या दिवसामध्ये प्रदानपण करत असताना मॅच क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये असतो.
पहिलं षटक संपलंय. 12 धावा वडकी कॅपिटल संघाच्या खात्यावरती आहेत. स्वप्नील झेंडे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि स्वप्नील झेंडे लागोपाठचे 3 षटकार जर खेळत असतील तर आदरणीय निलेशजी आंबेकर साहेबांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक पाहायला मिळत आहे. वडकी सुपर लीग खरं तर संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये या स्पर्धेची चर्चा सातत्याने पाहायला मिळते. कारण पुणे जिल्ह्यातील हाप्पीस टेनिस क्रिकेट विश्वातील असणारी सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा या मैदानावरती संपन्न होते. आज 5व्याही दिवसामध्ये क्रिकेट रसिकांची फार मोठी गर्दी आहे. तमाम क्रिकेट रसिकांचं मनापासून स्वागत. शाहरुख मुलानी षटक क्रमांक 2. 12 धावा धावफलकावरती आहेत. इथे आक्रमण स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू लँड होतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. बंगाली रसगुल्ला षटकार. अठरा धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे. हा चेंडू अगदी आपण पाहूया उजवेष्टीच्या खूप दूरवरती राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून धावफलकावरती 19 धावा आहेत. इथे देखील आडव्या बॅटने चेंडू फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. इस्को लगाडाला तो लाईव्ह झिंगाला. चेरन षटकार. धावफलकावरती 25. या षटकामध्ये 2 षटकार लागोपाठचे येताना पाहायला मिळत आहेत. शाहरुख मुलानीच्या गोलंदाजीवरती होते आक्रमण. अमोल मोडक याही खेळाडूची चर्चा आपण सातत्याने वडकी प्रीमियर लीग मध्ये पाहिली आहे. क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर आक्रमक रूप धारण देखील करतायत. 25 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. तर 6 चेंडू 22 धाव्यांची खेळी अमोल मोडक यांची पाहायला मिळते. इथे आक्रमण झालंय चेंडू उंच हवेमध्ये. हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. वा भाई वा. लागोपाठचा तिसराही आलाय षटकार. सागर शेठ मोडक ग्रामपंचायत सदस्य आणि आदरणीय संदीप पिंटू शेठ मोडक प्रसिद्ध बैलगाडा मालक यांच्या माध्यमातून अमोल मोडक यांच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. इथे लागोपाठचा चौथाही आलाय. चौका षटकार. लागोपाठचे 4 षटकार मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. सदतीस या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. आक्रमण आणि मैदानाच्या आतमध्ये होत आहे. लागोपाठचे 4 षटकार आलेत. इथे बॅकफुटवरती सरकले. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक वारेच्या वेगात चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा सुरक्षितरित्या येताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती 39 धावा वडकी कॅपिटल प्रथमतः फलंदाजी करतायत. शाहरुख मुलानीवरती फार मोठं आक्रमण होत आहे. कमबॅक करणारी गोलंदाजी गरजेची आहे. इथे हलक्या हाताने दिशा दिली आहे. 1 धाव जी सुरक्षितरित्या येईल. 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर वडकी कॅपिटल बिनबाद 40 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय.
2 षटकं संपली आहेत, 40 धावा आहेत वडकी कॅपिटल संघाच्या खात्यावरती. तर 10 चेंडू 37 धाव्यांची खेळी अमोल मोडक यांची पाहायला मिळते. 2 चेंडू 1 धाबीची खेळी स्वप्नील झेंडे यांची पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 मॅजिक ओव्हर अर्थात पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायचंय. तर सूरज शेवाळेला इथे मात्र आमंत्रित केलं जात आहे. किती धाबांचा डोंगर उभारला जाणार, पॉवर प्लेच्या षटकामध्ये धाबांचा पाऊस पाडावा लागेल यात मात्र शंका नाहीये, कारण टार्गेट असेल 16 धावसंख्येचं. गोलंदाज सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. इथे मात्र पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे कोणत्याच प्रकारचा नाहीये. चेंडू डॉट चेंडू निर्धावी त्यांना पाहायला मिळेल. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चर्चा करतायत. काहीसा कानमंत्र अभिषेकच्या माध्यमातून गोलंदाज सूरजला देखील दिला जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे सूरज. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. वडकी सुपर लीग 2025 दिवस क्रमांक 5. बॅकफुटवरती सरकले, तिथे आक्रमण होतं, झेल निसटलाय, जीवनदान मानावंच लागेल. तोपर्यंत 1 धाव येते. धावफलक 1 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 41 धावसंख्येवरती धावफलक आहे. सागरजी मोडक, युवासेना सरचिटणीस पुरंदर हवेली यांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे कॉकटेल बैलाचे असणारे सर्वे सर्बा आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक संदीप अर्थात पिंटू शेठ मोडक या दोनही मान्यवरांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी अमोल मोडक यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असलेलं पाहायला मिळेल. इथे आक्रमण चढवलंय, क्षेत्ररक्षक खूप दुरून चेंडूपर्यंत पोहोचतायत. अगदी तिथे क्षेत्ररक्षक फंबल होतील, शरीराच्या साह्याने तिथे चेंडू अडवलाय, फेकी होतीये. तोपर्यंत 1 रन शॉट अर्थात 2च धावा असतील. धावफलक 2च्या मदतीने 43 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय. 43 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जातोय. इथे रन शॉट आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय. अलीकडच्या काळामध्ये जर पाहिलं तर टेनिस क्रिकेटला देखील सोन्याचे दिवस येताना पाहायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये यूट्यूब लाईव्ह आलं आणि त्याचप्रमाणे पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आणि प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू देखील सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. सोन्याचे दिवस आम्ही सातत्याने सांगत असतो टेनिस क्रिकेटला येताना पाहायला मिळत आहेत. एक रन शॉट आहे अर्थात 2च धावा असतील. रिव्ह्यू देखील अनसक्सेसफुल झालाय. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. 3 चेंडूंमध्ये 3 आल्यात तर उर्वरित 3 चेंडूंमध्ये अजूनही 13 धावींची गरज. इथे आक्रमण उंच हवेमध्ये चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत, झेल तिथे सुटलाय. जीवनदान पुन्हा एकदा पाहायला मिळेल. 2 जीवनदान मात्र आली जात आहेत. 45 धावसंख्येवरती धावफलक आहे. तर या षटकाच्या 4 चेंडूंमध्ये 5 धावा ज्या येताना पाहायला मिळाल्यात. तर अजूनही शेवटच्या या षटकाच्या 2 चेंडूंमध्ये 11 धावा ज्या गरजेच्या असलेल्या पाहायला मिळतील. 2 मोठे फटके इथे मैदानाच्या आतमध्ये येणार का? अजून या स्पर्धेमध्ये एकही खेळाडूचा पाहायला मिळाला नाहीये.
तो पाहायला मिळेल का, प्रश्नचिन्ह आहे. बॅकफूट वरती सरकले, दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक धावतील चेंडूच्या पाठमोर. तिथे क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. खणखणी सनसनी चौकार. चौकाराच्या मदतीने 49 धावा आहेत. तर इथे एका चेंडूमध्ये 8 धाब्यांची गरज. मॅजिक ओव्हरचं टार्गेट पूर्ण होण्यासाठी 7 धाब्यांची गरज आहे, माफ करा. इथे 8 येणार का, प्रश्नचिन्ह आहे. सागरजी मोडक, युवासेना सरचिटणीस पुरंदर हवेली. संदीप अर्थात पिंटू शेट मोडक, प्रसिद्ध बैलगाडा मालक. आदरणीय दिलीप मोडक सर यांच्या माध्यमातून जर 8 मारला तर 2000 रुपयाचं पारितोषिक अमोल मोडक यांच्यासाठी आहे. त्याचप्रमाणे नाना शेठ मोडक यांच्या माध्यमातून देखील 2000. तर सागरजी मोडक आणि संदीप अर्थात पिंटू शेठ मोडक यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. इथे आडव्या बॅटने हलकीशी दिशा दिली, एक सिंगल घेतली आहे. या षटकामध्ये 10 धावा आल्यात, अर्थात 5 धावा मायनस होतील. ही खासियत आहे मॅजिक ओव्हरची. आणि मॅजिक ओव्हरमध्ये एक चांगली गोलंदाजी सूरज शेवाळेची पाहायला मिळाली. अवघ्या 10 धावा खर्च केल्यात. आणि वडकी कॅपिटल संघाला मात्र इथे 5 धाव्यांच्या पेनल्टीला जे सामोरं जावं लागेल यात मात्र शंका नाहीये. तीन षटकं संपली आहेत. धावफलकावरती बिनबाद 50. वडकी कॅपिटल प्रथमतः फलंदाजी करतायत. 50 धावा आहेत. शेवटचा आणि अंतिमचं षटक अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. तर गोलंदाजीच्या माध्यमातून निखिल गायकवाडला इथे आमंत्रित केलं जाते. कशा प्रकारचं कामकाज निखिल करेल. गोलंदाज सज्ज होतील निखिल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चौथा अंतिमचं सुरू आहे. डेथ ओव्हर, शेवटचं षटक, निर्णायक षटक म्हणून या षटकाकडे पाहावं लागेल. इथे आक्रमण समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहेत तिथे चेंडूच्या खाली, टिपला जातोय झेल आणि इथे फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक पहिला. यानंतरची होणारी मॅच वडकी इंडियन्स विरोधामध्ये रॉयल चॅलेंजर्स वडकी. बोथ कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. वडकी इंडियन्स आणि त्यांच्या विरोधामध्ये रॉयल चॅलेंजर्स वडकी. ही तिसऱ्या क्रमांकाची मॅच आपल्याला पाहिजे. बोथ कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये उपस्थित राहा. टॉस मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करणार आहोत. 50 धावसंख्येवरती पहिला धक्का बसलाय. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयदीप ढवळे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. उदयमुख खेळाडूमध्ये एक जबरदस्त कामगिरी याही खेळाडूची आपण सातत्याने पाहिली आहे. टेनिस क्रिकेट बरोबर लेदर क्रिकेटचा देखील फार मोठा अनुभव या खेळाडूच्या खात्यावरती आहे. आणि डावकऱ्या हाताचा घणाघाती फलंदाज म्हणून याच्याकडे आपण सातत्याने पाहिलंय. आज संधी आहे इथे दाबाचा डंका वाजवण्याची. जयदीप ढवळे कशा प्रकारचं कामकाज करेल. 50 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. निखिलला मात्र शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती यश मिळाले. इथे देखील आक्रमण होते समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज होत आहेत. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डिक्लेरेशन झोन 1 धाव डिक्लेअर स्वरूपात येते. शेवटच्याही षटकामध्ये धावसंख्येला ब्रेक लावलाय आणि चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये निखिल यांची पाहायला मिळते. जयदीप ढवळेला इथे अक्षरशः बांधून ठेवलंय. बेड्या घातल्यात फलंदाजांच्या पायामध्ये.
पुढे सरसाबत तिथे आक्रमण चढवलंय. 2 क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहत आहेत. तिथे चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न पाहायला मिळेल. बॅकअपचं काम होईल तोपर्यंत धावांसाठी धाव मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय तिथे चौकार आहे किंवा नाही यासाठी सोपवला जातोय. तीनही पंचांचं कौतुक असेल. कोणती स्पर्धा यशस्वी करायचं म्हटलं की पंचांची भूमिका महत्वाची असते. आदरणीय प्रशांत सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. दुसऱ्या बाजूने संकेत यादव सर. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये मनीष गुप्ता आपल्याला पाहायला मिळतील. यम यम आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. सुरक्षितरित्या चेंडू अडवलाय. अर्थात इथं फक्त 3 धावा असतील. धावफलक अब तक 56. गोलंदाज सज्ज होतील. हा चेंडू इथे सुरेख बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. शेवटच्या षटकामध्ये जर पाहिलं तर धावसंख्येला ब्रेक लावला. इथे फुलटॉस आलाय आणि फुलटॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. टोले जंग प्रहार 6 रन षटकार. वडकी कॅपिटल प्रथमतः फलंदाजी करत असताना 62 धावा बनवल्यात. तर विजयासाठी वडकी रॉयल्स या संघासाठी मात्र 24 चेंडू आणि 63 धावांचं टार्गेट. रॉयल चॅलेंजर्स वडकी आणि वडकी इंडियन्स बोथ कॅप्टन चला लवकरात लवकर. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. रॉयल चॅलेंजर्स वडकी आणि वडकी इंडियन्स बोथ कॅप्टन चला. नाणेफेक आपण करतोय. वडकी इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स वडकी बोथ कॅप्टन चला लवकरात लवकर. नाणेफेक आपण करतोय.
आदरणीय निलेशजी आंबेकर आणि आदरणीय मयूरजी मोडक साहेबांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते नाणेफेक आपण करतोय. आणि यानंतर मामा भाचे जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्या मॅचचा टॉस, छापाईस कॉल आणि टॉस का बॉस. रॉयल चॅलेंजर्स वडकी संघाने टॉस विन केलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. तर वडकी इंडियन्स प्रथमतः फलंदाजी करेल. बॉलिंग लिहिते रणजित सर. पहिला चेंडू आवी आपण पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत आणि पहिला चेंडू डॉट आलाय. अभिषेक ऑन स्ट्राईक. अलॉंग दी कार्पेट फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचताय. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयास आहे. 2 धावा येतील. या 2 धाव संख्येने संघाचं खातं संघाचं श्री गणेश मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. 2 धावा 63 धावेंचा पाठलाग करत असताना पाहायला मिळत आहेत. धाव फलकावरती खातं उघडलं जाते. अविनाश गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय. अविनाश क्षीरसागर गोलंदाजीच्या माध्यमातून. उदयमुख खेळाडूंमध्ये याही खेळाडूची चर्चा सातत्याने पाहायला मिळते. इथे उजव्या एसटीच्या दूरवर्ती चेंडू राहतोय. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जाईल. 3 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. शरीरापासून वारंवार चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न अविनाशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अभिषेक ऑन स्ट्राईक आहे. इथे देखील पुढे सरसावत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. तिथे फेकी सुरेख. तोपर्यंत अगदी एकच धाव. एका धावेने समाधान. धावफलकावरती 4 धावा आणि प्लस पॅनल्टीच्या स्वरूपात 5 अर्थात 9 धावसंख्येवरती धावफलक आहे. 9 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 3 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल अविनाश. इथे देखील भन्नाट वेगा चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल होतोय. शाहरुखला इथे चेंडू समजू शकत नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉल. ही खासियत आहे या गोलंदाजाची. कमालीची गोलंदाजी. इथे देखील आडव्या बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. वेगवान सिंगल. या एका धावसंख्येबरोबर धावफलक जर पाहिलं तर 10 धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. अजूनही पहिल्या षटकातील अंतिमचा एक चेंडू बाकी आहे. इथे देखील पंचांकडे फार मोठं अपील होताना पाहायला मिळत आहे. पंच तिथं अपील फेटाळत आहेत. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 31 अपील करण्याचा पुरेपूर अधिकार खेळाडूंकडे आहे, परंतु अपील फेटाळण्याचे तितकेच अधिकार पंचांकडे देखील पाहायला मिळत आहेत. अपील फेटाळलं जाईल. सर काय निर्णय आहे? नॉट आउट. अर्थात पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती जर पाहिलं तर 10 धाबा धावफलकावरती आहेत. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तर दुसऱ्या षटकाला होतोय प्रारंभ. गोलंदाजीच्या माध्यमातून जर पाहिलं तर गोलंदाज जयदीप ढवळे सज्ज होताना पाहायला मिळतील. मॅच क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये जारी आहे.
यानंतर रॉयल चॅलेंजर्स वडकी आणि वडकी इंडियन्स या दोन संघांमध्ये झुंज पाहायला मिळेल. तर रॉयल चॅलेंजर्स वडकी संघाच्या गोलंदाजीमध्ये मॅजिक ओव्हरसाठी गोलंदाज आपल्याला विशाल मोडक पाहायला मिळतील आणि वडकी इंडियन्स संघामध्ये प्रणव मोडक आपल्याला मॅजिक बॉलर पाहायला मिळतील. इथे आडबाटे चेंडू खेळला क्षेत्ररक्षक आहे तिथे अमोल मोडक चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. पडझड चालवली आहे परंतु तिथे एकही धाव खर्च होताना पाहायला मिळत नाहीये. अर्थात डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. जयदीप ढवळे षटक क्रमांक 2 हाताळत आहेत. नाबातच जय आहे. स्ट्राईकच्या दिशेने शाहरुख आडबॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. एक सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धाबेसाठी पलायन होतंय. 2 धाबा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाईल. इथे देखील समोरच्या दिशेने आक्रमण सिंगल डबलचं समीकरण 2 धाबा येतील. चौदा या धावसंख्येवरती धावफलक आहे. कौतुक जयदीपचं करावं लागेल. इथे आक्रमण समोरच्या दिशेने चेंडू सरळ जाऊन पोहोचला हवा यात्रेला. मैदानाच्या आतमध्ये उसळल्या अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकलाय लालबुंद तोफेचा गोळा. छेरन षटकार. धावफलकावरती 25 धावा पाहायला मिळत आहेत. इथे आक्रमण क्षेत्ररक्षक झेल सोडतील आणि त्यानंतर चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर. तिथे षटकार की चौकार यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय. माफ करा 19 धाबा या अगोदर आहेत. या चेंडूवरती काय घडणार हे पाहूया. अ, 24 धाबा आहेत. चौकार असेल आत्ताचा. एक चेंडू बाकी आहे. गोलंदाज सज्ज होतील. इथे नो बॉलचा इशारा. धावपट्टीच्या बाहेर चेंडू असावा आणि त्यानंतर पंच मात्र नो बॉल घोषित करतायत. यानंतरचा चेंडू फ्री हिट. 1 ऑक्टोबर 2005 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फ्री हिट हा नियम लागू झाला. त्यानंतर फलंदाजांची दिवाळी म्हणून या चेंडूकडे पाहिलं जातं. इथे शाहरुख मुलाने दिवाळी साजरी करताना पाहायला मिळालाय. छत्रपतींचा छावा मिळाला 6 धावा. षटकार. एकतीस या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. शेवटचे 12 चेंडू विजयासाठी अजूनही बनवायचे आहेत. त्या 32 धावा अजूनही विजयासाठी गरजेच्या आहेत. तर मॅजिक बॉलर सुनील चव्हाण यांना आपण पाहणार आहोत. 12 चेंडू 32 धाब्यांची गरज विजयासाठी. सुनील चव्हाण गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होत आहेत. इथे विकेटच्या प्रतीक्षेमध्ये असेल वडकी कॅपिटल टीम. पाबरपेचं षटक मैदानाच्या आतमध्ये जारी होईल. सुनील चव्हाण सज्ज होत आहेत.
इथे शरीरभेदक मारा, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवांतर धावसंख्येच्या मदतीने धावफलकावरती 32 धावा आहेत. आता 12 चेंडू 31 बनवायचे आहेत. इथे देखील आक्रमण होतंय. आडव्या बॅटने चेंडू सरळ जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. खणखणी सनसनी चौकार. चौकाराच्या मदतीने जर पाहिलं तर धावफलकावरती धावा आहेत त्या 36 धावा, 36 ऑन बोर्ड. एका चेंडू मध्ये 5 धावा सुनील खर्च करताना पाहायला मिळाले. तिथे देखील घुटण्यात एक और तमाशा देख. अभिषेक शेवाळेच्या बॅट मधून येतोय हवाई सफर षटकार. 42 धावा धावफलकावरती आहेत. तर 10 चेंडू विजयासाठी 21 धाब्यांची गरज अजूनही असलेली पाहायला मिळेल. 2 चेंडूंमध्ये 11 धावा खर्च केल्यात. आता 4 चेंडूंमध्ये 5 धावा टार्गेट पूर्ण होण्यासाठी गरजेचे आहेत. इथे देखील आक्रमण चढवलंय. हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. नो प्लस षटकार, 7 धावा बोनस. एकूण 60 या धावसंख्येवरती धावफलक आहे विथ बोनस. इथे आक्रमण आणि याच बरोबर छत्रपतींचा छावा आणि मिळाला 6 धावा षटकार. अभिषेक नावाची तोप मैदानाच्या आतमध्ये घोंगावतीये. वादळ येतात, वादळ जातात, वादळ धुमाकूळ देखील घालतात. अभिषेक शेवाळे मैदानाच्या आतमध्ये आग लावणारी फटकेबाजी आहे. इथे देखील आक्रमण आडव्या बॅटने होतंय. क्षेत्ररक्षक धावतील चेंडूच्या पाठमोर आणि हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणि या सामन्यावरती वडकी रॉयल्स टीम विजय दाखल करताना पाहायला मिळते. खूप खूप अभिनंदन वडकी रॉयल्स. तर वडकी कॅपिटल तुमचाही जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. तुमचाही मनापासून आभार. चला यानंतर रॉयल चॅलेंजर्स वडकी टीम लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. तर वडकी इंडियन संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होणं गरजेचं असेल. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हिरो ठरलाय शाहरुख मुलानी. एक जबरदस्त खेळी आणि शाहरुख ठरले त्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. शाहरुख या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय. चला रॉयल चॅलेंजर्स वडकी टीम लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा.